नमस्कार. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंगबाबत जी परवा मला वाटतं 29 तारखेला मीटिंग झाली, त्यामध्ये जो ठराव झाला जागा खरेदी करण्याचा, त्याबाबत आमच्या मार्केट कमिटीच्या काही सन्मान्य संचालकांनी बाईट त्याबाबत दिलेली आहे असं समजलं. आणि त्यातून मला कळलं की मला वाटतं आमच्या उतरडे साहेबांकडूनच त्यांच्या चॅनलला आपण काय दिली की जागेची आवश्यकता नसताना ती जागा खरेदी केली किंवा रात्रभर मीटिंग चालली वगैरे वगैरे. आणि जागेची आवश्यकता काय, आणि 13 एकर जागा मेन मुद्दे, आणि 13 एकर जागा असताना नवीन जागेची आवश्यकता काय, बरोबर ना, 3 मुद्दे मेन. तर त्या बाबतीत तालुक्यातल्या जनतेमध्ये, शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, वस्तुस्थिती कळावी, या उद्देशाने हे आपण पत्रकार बांधवांना, आपण वाणी साहेब असतील, तुम्ही असाल, आमचे ससाने साहेब असतील, कोरेजी आणि पत्रकारांना आपण बोलवले आहे, दुसरे पण फलके पण ज्यांना बोलवलेलं आहे, त्यांचे सहकारी पण उतरडे साहेबांचे पण आहेत. इथं मला कोणावर आरोप करायचा नाही, वस्तुस्थिती सांगायची. परंतु मला दुःख याचं झालेलं आहे. प्रथम नमूद करतो की आज मी गेले 20 वर्ष सभापती म्हणून मार्केट कमिटीचं काम करतो. सहकार मंत्री शिवाजीराव काळे संस्था स्थापन केली. नाना घोडे पण आमचे 18 वर्ष आहेत, धनेश संचेती पण 18-20 वर्ष, पांडुरंग गाडगे आहेत, काळेसाहेब पण सहकारात काम करतात. सर्व की लोकशाहीमध्ये किती संस्था असेल, आमच्या आरतीताई समजा सोसायटी, ते नवशेठ सोसायटीत काम करतात, चंद्रशेठ कारखान्यात काम करत होते, जनार्दन शेठ असतील सरपंच म्हणून काम केले, सारंग शेठ आज तिथं युजी संस्थामध्ये काम करतात. त्या संस्थेमध्ये निवडून आलेल्या संचालकांना एखादा ठराव आवडला नसेल, त्याला विरोध करायचा असेल तर तो तिथे करण्याचा अधिकार आहे. या उपर त्याला त्याचा विश्वास नसेल त्यांनी पोच करून लेखी देण्याचा अधिकार आहे. परंतु समाज माध्यमापुढे जाऊन त्या संस्थेबद्दल, त्या ठरावाबद्दल जाहीर चर्चा करणे, हे करणे अशी लोकशाहीमध्ये हे नाही. आणि त्याचं मला दुःख झालं असं मी म्हणेन. प्रत्येक शेवटी त्याचा त्याचा विषय आहे. आणि हे असं मार्केट कमिटीच्या इतिहासामध्ये 60 वर्षात असं झालेलं नाही. हे आज झालं ते मला बघून फार दुःख झालं. माझ्या सन्मान्य संचालकांनी केलेलं आहे. मला प्रथम हे नमूद केलं पाहिजे की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचा मी कार्यभार घेतल्यानंतर, फार खोला सांगत नाही, शॉर्टमध्ये सांगतो, त्याच्यामध्ये मला जास्त इतिहास सांगायचा नाही. तालुक्याला माहिती आहे की फार मार्केट, नाणगावचं मार्केट सुरू केलं 4 साली, जिथे तोपर्यंत पडीक होतं. आणि मग टोमॅटो मार्केट आता बघता बघता फार मोठं झालेलं आहे. विषय मुख्यतः नाणगावचा सगळा सांगतो. मग तिथे टोमॅटो आता फ्लरिश झालेला आहे. तिथे भाजी मार्केट आहे, ते आपण 5-6 वर्षापूर्वी सुरू केलं. धनामिती संध्याकाळी असतो आणि ती जागा पुरत नाही म्हणून मीच आणि माझे धनेश शेट्टी असतील, माडतो नाना घोडे असतील, ॲक्विशन केलं मी. आणि 13 एकर जागा कोठारी शोरूमच्या तिथे आहे, ती पण जागा डेव्हलप करतोय आपण. ती जागा देखील कमी पडते, बेल्याला जागा कमी पडते. कारण पूर्वी जी जागा घेतली, ॲक्विशन केलं आपण ग्रामपंचायती मार्फत, त्याच्यानंतर जागा आज पण घेतली नाही, ती जागा कमी पडते. शेळी बाजाराला जागा भाड्याने घेतोय आज अनेक वर्ष, आम्ही 10-15-20 वर्ष जागा भाड्याने घेतोय. बेल्याला, ओतूरला कांदा भाजीपाला मार्केट आहे, तिथे जागा आम्हाला पुरत नाहीये. आज संगमनेर पासून सगळा मोठा माल येतो आणि म्हणून तिथेच होता जागा कमी पडते. परंतु तिथे जागा कमी पडत असताना मी विनंती केली होती, आमच्या सुशीलाताई डोंबरे त्यांचे मिस्टर मला वाटतं सरपंच होते, नंतर आमचे अतुल गोरे ते स्वतः सरपंच होते, त्यांचे मिसेस सरपंच, त्यांनी ठराव केला की कृषी उत्पन्न बाजार समितीला, ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव केला की कृषी उत्पन्न बाजार समितीला 10 एकर जागा आम्ही देण्यास तयार आहोत मार्केट कमिटीसाठी. गायरान जागा ती 40-45 एकर आहे. आणि म्हणून तिथे कमी, जुन्नरला सुद्धा आज आपण पाहिलं असेल की 5-5 सेल हॉल बांधलेत. आदिवासी भागातला इकडं भागातला माल येतो, गाड्या लावायला जागा नसते, माल उतरवायला जागा नसते. धनेशेठ सुद्धा कधी कधी ऑफिसला टाकतात, बाहेर माल घेऊन टाकतात. तिकडे धामणखेलला त्यांच्या शेवटी सेल हॉल घेतले, तिकडे माल टाकतात. कबाडी सुद्धा तिथे टाकतात. ओतूरला सुद्धा आम्ही मंगल कार्यालय घेतोय. नाणगावला धनामितीसाठी सुद्धा बाकी सेल हॉल भाड्याने घेऊन तिथे माल टाकतो, भाड्याने घेऊन पैसे देऊन. शेवटी अशी अवस्था आहे. आणि म्हणून आजच्या काळात सगळे मार्केट फ्लरिश झालेले आहेत, जागा पुरत नाहीये. आणि म्हणून सगळ्या मार्केटला, म्हणजे मग भेले, आळेफाट्याला देखील मार्केट, आता कांदा आणि डाळिंब मार्केट, तिथे सुद्धा जागा पुरत नाही, 5-7 एकरच आहे. नाणगाव, जुन्नर, ओतूर येथे जागा पाहिजेत असं संचालकाचं एकमत झालं. कारण त्याच्यातून डेव्हलपमेंट सगळी ठप्प होणार आहे. आणि ओतूरला फक्त
आणि म्हणून त्याच्यासाठी निविदा जाहिरात द्यावी पेपरला, आणि कोण इच्छुक मालक आहेत त्या भागात कोणाच्या जागा आहेत त्यांनी प्रस्ताव द्यावेत असं आमच्या संचालकांचं ठरलं. हे नवीन परत मागे तर ठरलंच होतं, आता आम्ही मिटिंगमध्ये सरलं एका मिटिंगमध्ये, आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, सर्व सन्मान्य संचालकांचं एकमत झालं की जागा आपल्याला पाहिजेच आहे, त्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही. म्हणून फक्त ओतूरचं न वगळता बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही जागा पाहिजे अशी दैनिक सकाळला आम्ही जाहिरात दिली 10/7/24 आणि सगळ्या ह्या भागामध्ये कोणाच्या जागा असतील तर इच्छुक जमीन मालकांनी मार्केट कमिटीत प्रस्ताव सादर करावेत. मोहरबंद निविदा अशा आम्ही मागवल्या. त्याप्रमाणे त्याबद्दल एकमत झालं की जागा आपल्याला आवश्यकच आहे, आणि त्याप्रमाणे 13/8/24 जे लोक आले त्यांचे प्रस्ताव आले, त्यांनी सांगितलं की आमचे प्रस्ताव किमती आल्यात आणि त्या तिथं उघडण्यात आल्या. परंतु त्यामध्ये उघडण्यात आल्यानंतर त्यांना कारण बाहेर नावं माहीत नव्हती कोणाचे प्रस्ताव आहेत काय, त्यांनी आतमध्ये लिहिलं होतं, वरती जे असतं ते डेव्हलपर लिहिलेलं नव्हतं. त्यांची माहिती घेण्यात आली आणि मग संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये असं ठरलं 13/8 की समक्ष ज्या जागा आपल्याला दिल्या आहेत आणि ज्या जागा आपल्याला आवडलेल्या आहेत, ज्या योग्य आहेत, जरा रिजनेबल आहेत, त्याची प्रथमतः सर्व संचालकांनी जाऊन स्थळ पाहणी करावी, ऑन स्पॉट जाऊन. त्याप्रमाणे सर्व संचालक आम्ही तिथे जागा त्या पाहायला गेलो. बेल्याच्या जागा पाहिल्या, नाणगावच्या जागा पाहिले, आणि मग त्यांना परत नंतर पुढच्या मीटिंगमध्ये तर कितीला मीटिंग झाली 13/8 ना, नाही ठरली 19/8 ना मीटिंग कितीला ते ठरलं, जागा पाहण्याचं ठरलं. आणि त्याप्रमाणे जागा पाहिल्या, त्यांना चर्चेसाठी बोलावलं. नाही त्याच्यानंतर परत बोलवलं ना आपण चर्चेच्या मीटिंग मध्ये बोलवलं होतं. हा निविदा 30/7 ना, तेच म्हणलं, इथे नाही दिसत, तेच म्हटलं 13/8 पण मीटिंग मध्ये परत. हो, पण 30/7 बोलवलं, त्यानंतर जागा पाहिली आपण त्यापूर्वी, आणि मग त्यांना 13/8 परत बोलवलं, चर्चेसाठी बोलवलं. त्या बोलवलं असताना त्यांचे प्रस्ताव लोकांचे आले, आणि मग तिथे प्रस्ताव आल्यानंतर त्यांचे जे ऑलरेडी पाणी केली होती पण नवीन प्रस्ताव आले त्यांच्याशी वाटाघाटी केल्या, कोणत्या जागा योग्य आहेत काय आहेत. आणि त्या ठिकाणी आमच्या सन्माननीय नाणगावच्या जागा सुद्धा आले, बेल्याचे जागा प्रस्ताव आले, आळे फाट्याला प्रस्ताव आला नाही, जुन्नरला प्रस्ताव आला नाही, नाणगावचा फक्त नाही तिथे 3-4 प्रस्ताव आले, बेल्याचे 2-3-4 प्रस्ताव आले, एक नळवणे म्हणून तिथे आला, बेल्याचा माणूस पण नळवलेला प्रस्ताव आले. मग आम्ही ते संचालकांनी ठरवलं की कोणत्या जागा योग्य आहेत, चांगल्या आहेत, त्यांच्याशी बोलणी करावं, सगळ्यांची नको. तो निर्णय घेतला की सगळ्या प्रस्ताव ज्या जागा मान्यच नाहीत, रेट जास्त आहेत, आपल्याला सोयीच्या नाहीत, त्याच्याबाबत करू नये असं ठरलं. आणि मग पुन्हा तुम्ही म्हटलं 13/8 समक्ष त्या लोकांना चर्चेसाठी बोलवलं, संचालक मंडळापुढे चर्चेसाठी बोलवलं की तुमचा प्रस्ताव असा आहे, तुमच्या किमती काय, त्याची चर्चा सुरू असताना ती केली. आणि ती करत असताना मग इकडे सर्वे नंबर किती मला वाटतं 48-47 नाणगावच्या मार्केट जवळ ती जागा पाहिली 10 एकर दुसऱ्या जागा, आणि त्याच्याबरोबर चर्चा केली. आणि ते झाल्यानंतर सन्मान्य संचालक आमचे सहकारी माऊलीशेठ खंडागळे, भास्कर शेठ गाडगे यांनी असं सांगितलं की हा विषय तुर्तास जरा थांबवा, त्यांच्याशी फायनल बोलणी करू नयेत. नाणगावलाच हायवेला लागून म्हणजे ठुसे फार्म हाऊस आहे, त्याच्या मागे 12-13 एकर जमीन आहे, आणि अजूनही दुसरी जमीन आहे, अगदी स्वस्तात मिळेल, 4-5 लाख मध्ये मिळेल, आणि म्हणून त्या पाहाव्यात. माझ्यासह सर्व संचालक धनेशेठ असतील, मरबळ असतील, सारंगशेठ, आम्ही सर्व संचालकांचं एकमत झालं की जर अजून चांगली जागा आपल्याला मिळणार असेल आणि जर उपलब्ध असतील तर त्या अगदी पाहायला हरकत नाही, एवढी काय आपल्याला घाई नाही. आणि म्हणून त्यांचे खरं इनफॅक्ट त्यांचे प्रस्ताव आपण मागवले होते, त्यावेळी त्यांचे प्रस्ताव दाखल झाले नव्हते, आले नव्हते, तरी देखील सगळ्या संचालकांचं एकमत झालं की नाही, असं जरी असलं तरी टेक्निकल याच्यावरून जाता ते जागा पाहायला हरकत नाही, चांगल्या असतील तर त्या जागा घेऊ. त्यानंतर मग 2च दिवसांनी आम्ही, मला वाटतं 16 तारखेला 16/8/24 रोजी आम्ही सर्व संचालक यांना सांगितलं की मालूशेठ म्हणाले नाणगावला जागा आहे, तिथे गेलो, कार्यालयामध्ये गेलो, जमा झालो, 5 वाजता जागा बघायचं ठरलं, आणि तिथे गेलो. आणि मग तिथे माऊलीशेठ खंडागळे त्यांनी सांगितलं की हे तोडकरी म्हणून कोणी त्यांनी नाव सांगितलं, विकास तोडकरी, की हे असे जमीन मालक पण आहेत आणि इस्टेट एजंट आहेत, आणि त्यांच्या जागा आहेत आणि त्या आपण बघायला जाऊ. मग त्यांच्या बरोबर माऊलीशेठ बरोबर आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व संचालक गेलो. एखादे 2 कोणी नसतील, मला वाटतं कोण नसेल, सर्व संचालक आम्ही, आमच्या आरतीताईसह, आमच्या विमलताईसह सर्व संचालक, धनेशेठ पण होते, मरबळ पण होते, भास्कर, सर्वच संचालक गेलो, प्रकाश राजने होते, सर्वच संचालक होतो. आणि ती जागा पाहिली. तिथे प्रथम तर त्यांनी आम्हाला बायपासला नेलं,
बायपासच ना तो तिकडं नाणगाव बायपास तिथे नेलं आणि तिथे त्यांनी सांगितलं की ते 8 एकर जागा आहे समजा. तिथे सांगितलं तोडकरी म्हणून जे आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या मालकीची 8 एकर जागा आहे, त्याचा फ्रंट 400 फूट आहे. फ्रंट जागेवर नेला आम्हाला, दाखवलं म्हणजे हा फ्रंट सगळा आमच्या मालकी जागा आहे. आणि मी तिथे मग आम्ही संचालकांनी पाहिल्यानंतर तिथे असं थोडं लेवल केलेली होती. त्याच्यानंतर जो 25 ते 30 फूट खोल आणि 15 फूट रुंदीचा असा एक ओढा असा दिसला आम्हाला, झुरी दिसली. तर ती म्हटलं ही झुरी आहे का? त्यांनी सांगितलं, तोडकरींनी सांगितलं की झुरी नाहीये, तिथलं मटेरियल काढून या प्लॉटमध्ये टाकलंय आणि हे पुढची सगळी आमची आहे, सलग आहे. तर ठीक आहे, त्यांना म्हटलं कागदपत्र हजर करा. तर ते हजर केल्यानंतर असं निदर्शनास आलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यापैकी मी एक मालक आहे. त्यांनी सांगितलं की तोडकरी, नंतर फुलवडे आणि गरुड असे 3 मालक आहेत आणि आमची 8 एकर जमीन आहे. प्रत्यक्ष इथं 7 बारांचे हे पाणी केलं असतं. गट नंबर किती हा? 16चा 3 आणि 7. तर याच्यामध्ये यांचं प्रत्यक्ष क्षेत्र हे मालकीचं तिघां मिळून हे फक्त 145 आर म्हणजे 3.5 एकरच आहे ऑन रेकॉर्ड. नुसतं तसं परत नकाशा सुद्धा जर आपण पाहिला, त्यांनी सांगितलं 400 फूट फ्रंट आहे. हा सही शिक्क्याचा नकाशा आहे. तोडकरी, गरुड, फुलवडे हा फ्रंट जो आहे हा फक्त 120 फूट आहे. रोहिदास फुलसुंदर आणि विपुल फुलसुंदर यांची बाकी जमीन आहे. आणि याच्यानंतर इथे तिथे तुम्हाला म्हटलं इथे मोठं नाला आहे. आणि परत त्यांनी सांगितलं, मग त्यांनी सांगितलं 8 एकर. आणि मग ठीक आहे म्हटलं असं आहे. मग त्यांनी खरं मला त्याचं दुःख झालं की त्यांनी चुकीचं सांगितलं, चुकीची माहिती दिली. आणि त्यांना विचारलं याची किंमत काय बाबा? ठीक आहे, हरकत नाही, असं गृहीत धरू. आम्हाला काय हे मला नंतर कळलं. आम्हाला त्यावेळी सांगितलं 8 एकर. म्हटलं ठीक आहे, परंतु अर्थात पहिला फ्रंट आहे, नंतर एकदम खाली डीप आहे, 15-20 फुटाचा ओढा आणि नंतर तो खोल 30 फूट आणि नंतर परत जमीन लागली. परत ते म्हणजे परत खाली आहे. तशी एका लेवलला नाही येते, फक्त पुढचीच एक 2 एकर जमीन अशी असेल टेबल लँड. पण तो टेबल लँड जे मगाशी म्हणालो त्यांचा फ्रंट 20 फूट, त्याच्यावर रोहिदास फुलसुंदर आणि विपुल सुंदर नकाशा आहे सैचिक. आणि ते म्हणाले हो आमच्याच मालकीचे आहेत सगळे, मला डेव्हलपमेंट राईट्स आहेत सगळे बाकीचे आहेत, 8 एकर जमीन आहे. त्यांना म्हणे ते कागदपत्र, ते म्हणे मी नंतर देतो, सचिवांकडे दाखल करतो. ते का त्यांनी दाखल केले नाही. हे नंतर फक्त उताराने हे हजर केले. तिथल्या शेजारच्या मालकाने तिथं ओरडा लागला होता, आरडाओरडा होता, आमची जागा कशी दाखवता म्हणून. म्हटलं नंतर बघू येतं. ते कळलं की रोहिदास फुलसुंदर होते. त्यांना असं वाटलं की माझी जागा कोण दाखवते. नंतर त्यांनी नकाशा हजर केला. ते बोलतो ते म्हणे 12 लाख रुपये गुंठा, 8 एकर जमिनीचे 12 लाख रुपये गुंठा म्हणजे 4,80,00,000 रुपये एकर. म्हणजे 5 कोटी धरा, 5 8 पंचे 40 कोटी रुपयाची जमीन ही तोडकरींनी दाखवली. माऊली शेट्टी जे सुचवली ती आम्ही पाहिली. त्याची किंमत 40 कोटी. आजही तुम्ही तिथं ती जागा मी जे तुम्हाला म्हणतो त्याची वस्तू तुम्ही पाहून घ्या. असं फक्त 2 एकर डायरेक्ट 15-20 फूट आणि 25 फूट 30 फूट खोल हा 7 बारा आहे, नकाशा आहे यांचा फ्रंट. म्हणजे ते झालं, तो भाग झाला. मग ठीक आहे. त्यानंतर म्हटलं अजून कोणती जागा आहे. आता त्यावेळी आम्हाला माहित होतं, आम्हाला जागा तशी म्हणजे हे पाहिल्यावर रेट पाहिल्यावर आम्हाला धसकाच बसला. आणि खाली ते म्हणणे त्यांनी सांगितले हे नकाशा पण आमच्याकडे आहे, त्या कॅनॉल वगैरे दाखवलेला. ते म्हणे कागदपत्र नंतर कळले आम्हाला, मालकी आम्हाला वाटलं की असेल 8 एकर, विश्वास ठेवला आम्ही. नंतर त्यांनी सांगितलं की इकडे ठुसे, त्यांच्या मागे म्हटलं अजून कोणती जागा आहे. आणि आमचे तुषार शेठ पण म्हणाले थोडा त्यावेळी की साहेब जर जागा अजून ते म्हणत असतील चांगली मिळत असेल, ते पण माऊली शेठ म्हणतायत जसं आपण बघूया. मी म्हटलं हो. आणि तेही त्यावेळी होते. आणि मग आम्ही संतोष शेठ चव्हाण होते, आम्ही सर्व तिथे गेलो. ते ठुसे फार्म हाऊस आहे त्याच्या मागे. आणि मग तिथे त्यांनी जागा दाखवली. मग त्यांनी सगळं सांगितलं की अशी एक जागा आहे पुढे 2.5 एकर मुठ्ठा म्हणून. तो रोड जातो, तो रोड एक 25-30 फुटच आहे. आणि तो जातो ते तिकडे म्हटलं कुठं माऊली काहीतरी मिसळ आहे त्याच्याकडून जाणारा. तो म्हणजे तो जुना पुन्हा नाशिक नाणगाव रोड आहे, कच्चा रोड होता तो तिथे. ते आणि तो कचरा डेपो जो आहे वारवाडे नाणगाव इकडे जाणारा रोड आहे. आणि त्याला लागून ती जमीन आहे. फ्रंट 400-450 फूट आहे. ती जागा कोणाची म्हटलं, त्याला कंपाऊंड वाले नाही म्हणे ही 2.5 एकर जागा कोण मुठ्ठा की कोठारी यांची आहे, मुठ्ठा. आणि त्याच्या मागची ती 12-12.5 एकर मंडले म्हणून कोण आहे मुंबई का पुण्याचे, त्यांच्या मालकीचे. आणि मला त्यांचे सगळ्यांचे अधिकार आहेत विकण्याचे. त्या बाबतीत ते काय मालक हजर नव्हते. इथे सुद्धा जे पहिली जागा जी पहिली बायपासला, तिथे फक्त तोडकरी हजर होते. फुलवडे आणि कोणते दुसरे काय नाव त्याचं, गरुड, हे काय हजर उपस्थित नव्हते. त्यांनी काय कागदपत्र की मला पॉवर ऑफ अटर्नी, मला डेव्हलपमेंटचे राईट हे काय दाखवले नाही, आजपर्यंत दिले नाही, प्रस्ताव पण दिला नाही.
नंतर तिथे आम्ही सगळे संचालक पर आमच्या आरतीताई सुद्धा आम्ही सगळे ती जागा पाहिली. ते म्हणे ही जागा मिळणार आहे, यांच्याशी बोलणी झालेली आहे. 400-500 फूट ही जागा जी आहे तिथे आजही तुम्ही जाऊन पाहिलं तर ती मुथ्थांची आहे 2.5 एकर. मग आम्ही छोट्या त्याला लागून जे पायवाट आहे जनावरांना जाण्यासाठी अक्षरशः 2-2.5-3 फुटाची, त्यांनी सर्व संचालक त्या जागेत गेलो, ती जागा पाहिली. ती 50-60 फूट उंचावर आहे अशी याच्यापासून ती जागा पाहिली. त्यात खाचगळगे वगैरे स्ट्रीम, नॅशनल स्ट्रीम, ओढे झरे आहेत. ठीक आहे, ती पाहिली. टॉवर आहेत डोंगराची. आणि म्हटलं हे तर नाही म्हणे, हे सगळे बोलणी झालेले तर आणि द्यायला तयार आहेत. संचालकांनी सगळं पाहिलं. नाही म्हणे हे पुढच्या जागेचं काय, जर रस्ता नसेल त्याला ऍक्सेस काय, नाही म्हणे हे मुठ्ठा वगैरे ते देणार आहेत, मला अधिकार आहेत आणि सगळं होणार आहे. आणि मग ते झाल्यानंतर म्हटलं त्याचा रेट काय. मग तोडकर्णी सांगितलं की याचा रेट 6 लाख रुपये गुंठा, म्हणजे 6 लाख म्हणजे 6-24, 2,40,00,000 रुपये हे म्हणजे 12 आणि ते 2.5 एकर म्हणजे 14.5 एकरचे किती, 32-33 कोटीची जमीन दाखवली. मी म्हटलं त्याच्यात पण दाखवा त्याचा. तोही प्रस्ताव आजपर्यंत आलेला नाही. आणि त्याच्यात परत आपण समक्ष जाऊन पाहणी आपण खात्री करून घ्या की तिथे टॉवर आहेत, स्ट्रीम आहेत. त्याला खर्च आता जवळजवळ 13-14 कोटी रुपये खर्च येईल डेव्हलपमेंटला जर आता वापरा जाण्याची तर. आणि ते लगेच उपयोगात येणार नाही. पाण्याची सोय नाही. हाय टेन्शन वायर आहेत 33 kV त्या मोठमोठ्या याच्या कोणत्या टॉवर्स लाईन आहे ना, टॉवर लाईन आहेत. आणि नांदगाव आणि वारवडेचा कचरा डेपो मोठा आहे, माशा पण येतात, ते येतात. ही अशी वस्तू म्हटलं आता आपल्याला डेव्हलपमेंट करणं हे फार महत्वाचं आहे. तर ठीक आहे म्हणून. आणि मग सगळ्या संचालकांनी असा विचार केला की नाही, मग आमच्या सर्व संचालकांचं एकमत झालं ह्या जागा तुम्ही ठरवा बघा. त्यानंतर परत आम्ही बोलवलं. त्यांचं मत पडलं की नाही ती कोणती सर्वे नंबर 48 कसं तरी जागा ही चांगली आहे. टेबल लँड आहे कोठारींची का, टेबल लँड आहे. नांदगाव हायवे पासून, नांदगाव हायवे जो आहे नवीन बायपास हायवे त्याच्यापासून 500 मीटरवर जागा आहे. मार्केट कमिटी नांदगाव जी आहे उपबाजार त्याच्यापासून 1000 मीटरवर आहे. 300 फुटाचा फ्रंट आहे. टेबल लँड आहे. हाय टेन्शन वायर नाही. विहीर आहे मोठी पाण्याचा हे स्रोत. मागून 12 फूट रस्ता आहे. पुढे परत 30 फूट रस्ता आहे. तो म्हटलं मी सामायिक वापरा द्यायला तयार, त्याचा वेगळा चार्जेस नाही, हे करायला तयार आहे. आणि तो अष्टविनायकचा रस्ता आहे, आज लागूनच त्याला रस्ता आहे. टेबल लँड आहे. आणि तिथपर्यंत आजही टोमॅटोच्या गाड्या लागतात किंवा धनामेथीच्या गाड्या लागतात. आणि म्हटलं मग ह्या सगळ्या जागा पाहिल्यानंतर बरं दुसरे प्रस्ताव नव्हते. आणि मग त्या जागा पाहिल्यानंतर म्हटलं सगळ्या संचालकांचं एकमत झालं की ठीक आहे. माऊली सुद्धा जेव्हा आम्ही आलो होतो, बाकी सगळे आले होते, तर आम्हाला तर माहित नव्हतं, तेच आमच्या अगोदर तिथं होते जागा बघायला. त्याप्रमाणे सगळं हे झालं, म्हणे चांगली जागा आहे. हे सगळं झाल्यानंतर तिथे मग त्यांना चर्चेला बोलवलं, कोणाला जे कोण आहेत ते. आणि मग चर्चेला बोलवल्यानंतर हे करत असताना म्हणजे ते पूर्वी काय म्हटले नाही की जागा नको, जाहिरात द्यायला नको, हे नको, बघायला नको किंवा जागा नकोशी बघायची जरूर नाही, आपल्या जागा आवश्यकता नाही, असं काय बोलले नाही. हे नंतर आमचं जेव्हा आता हे झाली चर्चा झाली सगळं, ह्या जागा जेव्हा आम्हाला सगळं रेकॉर्ड वस्तू त्यांचे प्रस्ताव पण आजही आम्ही म्हणजे खरं जाहिरात दिल्यानंतर सकाळला त्यांना सांगितलं होतं की प्रस्ताव हजर करा. मुदत संपली होती तरी प्रस्ताव आम्ही सगळे संचालकांनी ठरवलं की काय नाही, आपल्या संचालकांना मार्केट कुठे चांगली जागा मिळत असतील, अजून ते सुचवायचे सहकारी सुचवायची जागा बघूया, हरकत नाही. परंतु आणि दुसरे कोणी प्रस्ताव दिले नाही. आणि म्हणून तरी संधी दिली, आपण थांबलो, निर्णय घेतला नाही, काही नाही. सगळे संचालकांचं एकमत झालं, स्थगित ठेवलं. मग परवा मिटिंग मला वाटतं 29ला झाली. त्यावेळी तो विषय आपण स्पेसिफिक ठेवला होता की अशा यांच्याशी चर्चा करणे आणि निर्णय घेणे. आणि मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की जागा खरेदीलाच आमचा विरोध आहे. भास्कर शेठ, माझे सहकारी माऊली शेठ, भास्कर शेठ आणि संतोष शेठ यांनी अर्ज दिला तिघांनी की ही जागा खरेदीलाच आमचा विरोध आहे, जागा असताना कशाला. आता मी याचा उल्लेख करू इच्छितो नम्रपणे की ठीक आहे, त्यांना अधिकार आहे विरोध करण्याचा, त्यांनी दिलं त्याच्याबद्दल नाही. ते पूर्वी त्यांनी विरोध केला नव्हता, ते पण म्हणाले जागा पाहिजे, आवश्यकता आहे. नंतर त्या मिटिंगला 29च्या सुद्धा काळेसाहेब भास्कर शेट्टी म्हणले हो जागा पाहिजे, आपल्याला आवश्यकता आहे, जागा पाहिजे वगैरे वगैरे. हे ठीक आहे. मी याचा खुलासा प्रथमतः करतो की एवढ्या जागा असताना, 13 एकर जागा असताना मग का. याचा खुलासा असा करतो की 13 एकर जागा जी आहे ती मीच माझ्या काळात सभापती असताना संपादित केलेली आहे. त्याचं आता खाली लेवल झालेली आहे, ते कॉन्क्रीटीकरणाचं, आणि त्याचा लेआउट हा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पुण्याला दाखल झालेल्या अंतिम मंजुरीच्या स्टेजला आहे. तिथे मी महाराष्ट्रातलं आपल्याला माहित असेल की जुन्नर मार्केट कमिटीचं आपलं नांदगावचं टोमॅटो मार्केट 2 नंबरचं आहे. आणि म्हणून ते आधुनिक टोमॅटो मार्केट तिथे करायचं आपलं प्रस्तावित आहे. तिथे लेआउट दिलेलं त्यानुसार पणन महामंडळ महाराष्ट्राचं ते तिथे आपल्याला राष्ट्रीय एक्सपोर्ट इम्पोर्टचं अशा दृष्टीने तिथं काय हे करणार आहे, मालाचं भाजीपाल्याचं पॅकिंग हाऊस करण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्यात त्यांनी आपल्याला केलं. 3 गुंठे मागितले, आपण 5 गुंठे दिली, पण अजूनही 2 एकर जागा द्यायची तयारी आपल्याला आहे. आणि अजून परत भविष्यामध्ये टोमॅटो आणि कांदा
ह्या भागामध्ये जो येतो परशिरूर मंजर या भागातल्या कांद्याची ती मागणी आहे लोकांची, तिथे कांदा मार्केट सुरू करण्यासाठी अशी 13 एकर जागेची आपण हे केलेलं आहे, प्लॅन पण तो मंजुरीचा आहे. दुसरं बघ आपण पाहिलं असेल नांदगावला जी 7 एकर जागा आता आहे, पण तिथे म्हणजे कार्यालय वगैरे आहे सगळं, जे आता टोमॅटो मार्केट जिथं भरतं ती जागा मांजर या रोडची पोलीस स्टेशन जवळची ती जागा जवळजवळ 7.5-7 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये परत सेल हॉल आहेत, कार्यालय आहे. त्या जागेमध्ये टोमॅटो व्यापार भरतो सकाळी, दुपारी 12 ते 4 भाजीपाला भाजीपाला तरकारी, आणि नंतर परत 6 ते 10 वाजेपर्यंत धना मेथीचा बाजार भरतो. 3 मार्केट इथे चालतात. लोकांना तिथे आपण पाहिलं असेल शेवटी पोलीस येतात तिथे. रस्ता प्रचंड म्हणजे पुणे जिल्ह्यातले म्हणजे खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातले शेतकरी अंदाज 5-5 लाख जुड्यांची आवक होते रात्री, आणि गाड्या पार तिकडं त्या मिलपर्यंत धना मेथीच्या गाड्या लागतात. आपण पहा, आणि हायवेला जागा आहे, आणि म्हणून इथे आपल्याला ही जागा पुरत नाही, म्हणून जागा पाहिजे. दुसरं असं आहे की मी अनेक वर्ष म्हणतो तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे अनेक वर्षाची की आता प्राथमिक सुविधा आपल्या झाल्या, कॉन्क्रिटीकरण झालं, सगळे सेल हॉल झाले, मग आता तिथपर्यंत न थांबता मार्केट कमिटी संचालकांना आपली मार्केट कमिटीचं आता उलाढा चांगली आहे की जिल्ह्यातल्या नगरचा माल येतो त्याबद्दल मी परत सांगत नाही. आणि म्हणून आता कोल्ड स्टोरेज पाहिजे. ज्यावेळी टोमॅटोला ज्या सीझनला माझ्या टोमॅटोला शेतकऱ्यांचा बाजार नसेल तर तो माल तिथं कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला पाहिजे, जेव्हा काढेल तेव्हा विक्रीला काढला पाहिजे. द्राक्षाच्यासाठी जेव्हा बाजार नसेल ते ठेवले पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्या जुन्नर तालुक्यातले एक आदर्श शेतकरी बाळासाहेब गायकर उर्फ तुकाराम गायकर आणि ईश्वर गायकर 4-4.5 कोटी रुपयाचे टोमॅटो उत्पादन केलं, सगळं महाराष्ट्रात गाजलं. त्यांनी 2 वर्षापूर्वी 12-13 एकर झेंडू केलं होतं, आणि त्यांना झेंडूला असा दसरा वगैरे काय असतो त्याच्या अगोदर 10 रुपये किलो बाजारभाव होता. आणि मग त्यांनी संपूर्ण त्यांचा झेंडू हा कोल्ड स्टोरेजला मंत्रला ठेवला सारंगशेठ, आणि त्याचा 60 ते 70 रुपये किलोनी बाजारभाव मिळाला. आणि म्हणून शेतकऱ्यांची अनेक दिवसाची हे आहे. आणि म्हणून हे मला नुसतं कोल्ड स्टोरेज जे करायचं आहे, अनिल तात्या आमचे मेहर आणि जुन्नर तालुक्यातले आमचे जितेंद्र बिडवे असतील, राहुल शेठ बनकर असतील, आणि आमच्या आरतीताई पण आता द्राक्ष आहेत की यांचे स्टोअर्स आहेत कोल्ड स्टोरेज, परंतु आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होतं, म्हणून त्यांना आवश्यकता आहे आणि एक्सपोर्ट होतं की कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणात ते पाहिजे. म्हणून कोल्ड स्टोरेज म्हणजे फळे, फुले, द्राक्षे आणि वेगळे सुद्धा जे जे आहे शेतकऱ्यांचा माल, अशा प्रकारे मॉडर्न कोल्ड स्टोरेज करण्याची ही योजना आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. म्हणून नवीन जागा जी आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे टोमॅटो केचप, त्याची प्युरी, त्याचा ज्यूस, कारण रॉ मटेरियल आपल्याकडे आहे. माझ्या महिलांना पण तालुक्यातल्या बेरोजगारांना काम मिळेल, तो प्रस्तावित आहे. परत कांद्यापासून भुकटी होते, ती एक्सपोर्ट केली जाते. कांदा मोठ्या प्रमाणात आहे, डिहायड्रेशन प्लांट आणि वेपर्स असे प्लॅन करायचे. आणि म्हणून त्यासाठी मी लिहिलं की 5 ते 15 एकर जागा नांदगावला पाहिजे, कारण सेंटर प्लेस आहे. आणि मला अभिमानाने सांगितलं पाहिजे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की तालुक्यात जर याचं महत्व असेल तर आळेफाटा, नांदगाव हे मेन सेंटर आहे. जुन्नर महत्वाचं असलं ते तालुक्याचं मेन सेंटर आहेत. पुन्हा नाशिक हायवे तिथून गेला, रेल्वे तिथून जाणार आहे. आणि खासदार अमोल कोल्हे आणि आढळराव दादा असतील, आणि नंतरच्या काळात खासदार अमोल कोल्हे साहेबांनी संसदेत नितीन गडकरी साहेबांकडे रेल्वे मंत्र्यांकडे विशेषतः पाठपुरावा करून अतुल बेनके असतील किंवा ते मागचे पण आमदार असतील ना, अतुल बेनके आमदारांनी की जुन्नर तालुक्यात आपला मोठा माल असतो तो मुंबईला जाईल, आणि म्हणून इथे कार्गो रॅक आळेफाटा आणि नांदगावला असावा असं केल्याने तिथे कार्गो रॅक येणार आहेत. आणि म्हणून तो कार्गो रॅक आहे. म्हणून इथे जर चांगल्या प्रकारचं आपण सुविधा केंद्र निर्माण केलं, कोल्ड स्टोरेज केलं, एक्सपोर्ट इम्पोर्ट पॅकिंगचं सुविधा निर्माण केली, तर ते आपल्या शेतकऱ्याचा माल डायरेक्ट मुंबईला, सांताक्रूजला याच्यावर विमानतळावर जाईल. या दृष्टीने नांदगावला जागा एक प्राईम आणि काय म्हणतात त्याला आयडियल अशी जागा आहे. आज तुम्ही माहिती घ्या, बारामतीला तिथे मागच्या आठवड्यात सभापती आले होते सुनील पवार साहेब म्हणून, ते आहेत. मला त्यांना मला भेटायचं होतं असं मला सांगितलं 2-3 जणांनी. आम्हाला संदीप शेठचा फोन आला ना, अजून मला सांगितलं तिथे आले होते. त्यांनी 42 कोटी रुपयाचं कोल्ड स्टोरेज तिथे बांधलेलं आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती. आणि त्याला जी जागा जी लागली काळे साहेब, ती 4 एकर जागा लागली मरबळ साहेब. परत आता इथे जर आहे तुम्हाला कोल्ड स्टोरेज म्हटले, अशा अनेक विविध प्रकारचं त्याला कंटेनर, मोठमोठे एक्सपोर्ट इम्पोर्टचं मटेरियलला त्याला जागा जायला फिरायला, आणि त्याला पाणी मोठ्या प्रमाणात लागतं कोल्ड स्टोरेजला. म्हणजे पाण्याची सुविधा असणं आवश्यक आहे. डायरेक्ट प्रस्ताव असं काय आहे, आता समजा जागा कुठे घ्यायची, स्वस्तात मिळाली किंवा महाग, तो भाग नाहीये, आणि त्याचं डेव्हलपमेंट कर, त्याच्या 4-5 वर्ष घालवायचे, त्याच्यासाठी 10-15 कोटी खर्च करायचे आणि मग करायचे, असं आता हे नाहीये. आणि अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते जे काय म्हणाले की हे असताना काय हे सगळं केलेलं आहे, लेआउट सुद्धा तुम्हाला तिथे सगळा माझ्याकडे आहे, तो सगळा प्रस्ताव आहे. आणि म्हणून नांदगावला जागेची आवश्यकता आहे.
त्याचप्रमाणे आळेफाट्याला पण आळेफाट्याला प्रस्ताव आला नाही. आळेफाट्याला सुद्धा अत्यंत जागेची मोठी आवश्यकता आहे आमची. बेल्याला तिथं आहे, मी ते शासकीय गोडांचं केलं आणि इथं आहे ती जागा. तिथं एक जागा होती तर ती आम्हाला पसंत नाही पडली कोणाला, थोडी होती, जनावर बाजारात कमी पडते शेळी मंडळाला. आम्ही ती दुसरी घेतलेली आहे, त्या माणसांना परत प्रस्ताव द्यावा असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून का ते असं तर हे होऊ नये म्हणून आज ते अशा एवढ्या जागेची आवश्यकता आपली आहे. शेवटी याच्यात महत्वाचं असं आहे की आपण पाहिले की आम्ही संचालक सगळे आहोत, की सगळे प्रस्ताव ठेवले, लगेच आम्ही घाईगर्दीत आम्ही करू शकत होतो की नाही त्यांचे प्रस्ताव नाही चला मंजूर करा, असं काही गर्दी केलं नाही. माझ्या सन्मान्य सहकारी संचालकांचं सगळ्यांचं मत विचारात घेऊन सगळ्यांनी आम्ही केलेलं आहे, स्थळपाणी केलेली आहे. आणि परत मार्केट कमिटीचं हे सांगतो नियम असा आहे आमचा की इथं समजा इतर संस्थांचं वेगळं असतं, कॉलेज असेल किंवा काय बाकी संस्था असेल मला माहित नाही, की आम्हाला ते येणारे फी मधून त्याच्यामधून खर्च करायला हे नाही, फक्त जमीन विकायला परवानगी नसते, चॅरिटी कमिशनरची परवानगी लागते. मार्केट म्हणजे 2 लाख रुपये सुद्धा आम्हाला खर्च करायचा अधिकार नाही. फक्त लाईट आणि टॉयलेट वगैरे अशा बाबतीत काय असेल पाण्याच्या बाबतीत तो खर्च 2-1 लाखापर्यंत खालच्या लेवलला करता येतो. पणन संचालक साहेब महाराष्ट्र राज्य DDR साहेब महाराष्ट्र शासनाची परवानगी लेखी असल्याशिवाय ते त्यांचे इंजिनियर असतात, त्यांचे व्हॅल्यूर असतात आणि जागा आहे की नाही, निधी आहे की नाही, जागा योग्य आहे की नाही, जागा अत्यावश्यक की नाही, याचे सगळं ते ठरवतात आणि त्याप्रमाणेच ती मंजूर होते. आम्हाला कोणतंही करता येत नाही. आम्ही काय त्याचं केलं म्हणजे लगेच केलं जागा खरी असं नाहीये. सगळ्या संचालक जमत होतं. आज जर विकास करायचा असेल आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जी अनेक वर्षाची मागणी आहे कोल्ड स्टोरेज हे प्रोसेस तुम्ही म्हटलं तसं त्याप्रमाणे आपण केले होते, प्रस्ताव दिले होते, जाहीर सकाळला नोटीस आहे. आणि त्यामुळं आम्ही हे केलंय की अजूनही, आणि यावर माझं आव्हान आहे, हे जरा केलं मला दुःख झालं आम्हाला संचालकांना सगळ्यांना, ते पण म्हटले साहेब. आणि मग मी पुण्याला नाही गेलो, म्हटलं आपण आपल्यासारखे वाणी साहेब असतील, उतरे साहेब तुम्ही असाल, मी पाटे साहेबांना फोन केला, कोरेजी आहेत, फलके साहेब आहेत. नाही देणे घेण्याचं नाही. आता कसं आहे त्यांचं काय, आता मला काय बोलायचं नाही माझ्या सन्मान्य संचालकांना की देणे घेण्याचा काही वादाचा प्रश्न नाही. तिथं ऑफर वगैरे दिल्या होत्या, त्यांनी सांगितलं डायरेक्ट, तिथं सांगितलं की हे पहिलं काय बोलले नाही पण तू काल बोलले की विरोध करायचा. मला काय तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही देणे घेण्याचं, मी कोणा देणे घेण्याचं मला काय त्याच्यात कळत नाही. मिस्टर कसला ना इथे आम्हाला ते कोठारी म्हणून त्यांनी झालंय तर ते त्यांनी ऑफर ते म्हणत होते 8.5 लाख रुपयाची त्यांची ऑफर होती, यांची 12 लाखाची तुम्हाला म्हटलं तसं. हे नंतर प्रस्तावाची कोणाची काय नाव त्याचं विकास तोडकर यांची. आणि ते दुसरं जे म्हटले वगैरे ते मालक नव्हते ते म्हणाले 6 लाख रुपये. मग यांची 8.5 लाख रुपयाची ऑफर रेखी होती. ते सगळे चर्चा आणि ते सगळ्या यांनी सांगितलं आम्ही एवढं होणार नाही म्हटलं. त्यांचा रेडी रेकनरचा दर जो आहे गुंठ्याचा शासकीय तो 2,10,000 1,000 म्हणजे 8,04,000. आणि आता पूर्वी ॲक्विजिशन करता यायचं, आम्ही ओतूरला केलं, माझ्या काळात सभापती केलं, नाळगावला केलं ॲक्विजिशन. म्हणजे आपल्याला डायरेक्ट आता ॲक्विजिशन सारखं आपल्याला मार्केट कमिटीला किंवा कोणाला करता येत नाही. तुम्हाला मालकांची वाटाघाटी करावी लागते, खरेदी करावं लागतं त्यातून. आणि त्याच्यात नियम असा आहे की 4 पट रेडी रेकनरचा दर किंवा फार मॅक्झिमम 5, त्याला त्यांची मान्यता. तर त्याप्रमाणे तिथे आहे. तिची नुकसान भरपाई जे आम्ही सगळं पाहिलं, संचालकांनी धनिक शेट्टी पाहिलं, सगळं पाहिलं. त्यांनी सांगितलं 7,11,000 रुपये तिथल्या जमिनीला, त्यांच्या शेजारच्या जमिनीला 22 साली नाही 22 जानेवारी फेब्रुवारी काय ते 22 ना, हा 3 वर्षापूर्वी मिळालेले आहेत. आणि म्हणून आम्हाला तेवढे पाहिजेत. मग तिथं मी सगळं राहिलो, बाकी सगळे म्हणजे म्हटलं सगळे संचालक, मग गणेश शेठ असतील, काळेसाहेब असतील, निवृत्ती शेठ, बाकी सगळे संचालक सारंग शेठ यांनी सगळी कागदपत्रांची पाहणी केली. आणि त्या मिटिंगला तर मीच म्हटलं तुम्ही निर्णय घ्या, जागा आवश्यक असेल योग्य असेल तर तुम्ही बोला, मी बोलणार नाही सभापती असतो तरी. मग काळेसाहेब म्हटले सगळ्या बोलायचं का वगैरे म्हणून त्यांनी अर्ज दिले की आमचा विरोधच आहे म्हणून त्या दिवशी अगोदर नाही. आणि ते तर टाईप करून आणलं होतं, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. कोणती तो अर्ज द्यावा, ते अर्ज बघू ना त्याचा हे क्लिअर करतो. खरं तर आम्ही 3 महिने 4 महिने झाले हे प्रोसेस. तेही म्हणाले, हे वाणी साहेब म्हणाले प्रश्न तसं की जागा आवश्यकता आहे, सगळं झालं. तेही स्वतः पुढे होते माझे सहकारी संचालक, त्यांनी अर्ज केला, विरोध केला ते वगैरे. ही इथे आहे त्यावेळी पण सगळं झालं की 13 एकर जागा. आता एवढंच त्यांचं म्हणणं आहे की आता 13 एकर जागा ती डेव्हलप करावी. त्याला मी मगाशी सगळा खुलासा केला का ही जागा सुद्धा पुरणार नाहीये, हा ते झालं. मग एवढंच त्यांचं म्हणणं आहे. पण धनेश शेठ म्हटलं तसं की ऐन वेळी केलं म्हणजे मला असं सगळं आम्हाला आता त्यांना दिल्यावर त्यांना आम्हाला त्यांनी टाईपच करून आणलं सगळे, त्याच्यावर सगळे खुलासे झाले होते कशासाठी जागा पाहिजे, काय पाहिजे. जाहिरात त्यावेळी पण म्हटले असते नांदगावला जागा घ्यायची नाही, त्याला विरोध आहे जाहिरात द्यायला, असं त्यावेळी म्हणतो. काळेसाहेब पण तसे म्हणाले बाबा लाख रुपये जाहिरात देते, नंतर सुद्धा जागा पाहिल्यात ना आणि जागा आवश्यकता आहे असं कालही म्हटले. आता मला ते बोलायचं नाही, काल सुद्धा म्हटले हो भास्कर म्हटले, ते म्हटले हो जागेची आवश्यकता वगैरे वगैरे असं तसं दुसऱ्या बघा म्हणून तर सुचवले त्यांनी. ते जे आता जे म्हणतात जागाच घेऊ नये, त्यांनीच माऊली शेट्टी आणि त्यांनी जागा सुचवल्या. अशा अजून 2 जागा आहेत. म्हटलं मी स्वतः सांगितलं, धनेश शेठ म्हणाले, सगळ्यांनी सांगितलं अगदी बरोबर आहे एक की आपण त्या जागा बघूया.
प्रस्ताव नसताना सुद्धा आम्ही स्थगित केलं, ते पाहिलं धनश्री म्हटल्याप्रमाणे जागा पाहिल्या, असं आहे. तर मला याचा दुःख, विरोधाला विरोध किंवा हा अचानक केल्यावर म्हणजे आम्हाला त्याचं दुःख झालं आणि हे केलं. याच्यात स्पष्ट आहे, आपण पाहिलं की 13 एकर जागा म्हणून त्याचा खुलासा केलेला आहे मी, आणि हे अचानक त्यांनी केलं, टाईप करून आणलेलं होतं आणि तिघांच्या त्याच्यावर सह्या आहेत. आणि म्हणून माझं अजूनही आहे हे असलं तरी की गैरसमज होणं आम्हाला दुःख झालं. इतकं मार्केट कमिटीच्या 60 वर्षाच्यात 20 वर्ष आहे की सत्य सगळं हे झालेलं नाही. धनश्री आज 28 वर्ष, नाना गुडे ज्येष्ठ, पण बाकी सगळे काम करणारे आहोत. हे असा प्रश्न आणणं, त्याच्यात हे तुम्ही जागा दिले नाही, तो विरोध नोंदवला ना, सन्मान तुमच्या बरोबर जागा बघायला तुम्ही आलेला ना, तर त्याला मार्ग आहे. तर असं नको, गैरसमज नको. मला सन्मान्य समाज त्यांचं काय हे असं मला माहित नाही, त्याच्यात हेतूचं जायचं नाही. तर तर हे आम्हाला असं जे आहे की अजूनही कोणाचे असतील प्रस्ताव या भागात कुठं, उलट आळे फाटायला आले नाही ते यावेत, द्यावेत प्रस्ताव. नाणगावला पण द्यावेत ना, नाणगावचं तर मुख्य म्हणतोय मी, कारण त्याचं तिथं म्हटलं ते जुन्नरला पण द्यावेत आणि मागणीसह द्यावेत. आम्ही करू चर्चा, काय एवढं घाई काय आम्हाला, काही घाई नाही. आणि याच्यापेक्षा चांगली जागा मिळाली, चांगली म्हणजे जागा चांगली पाहिजे. नुसते असं आहे, आता इकडं आम्हाला तुम्हाला म्हटलं आंबे 28ला मिळाली, ते म्हणली बाबा 50,000 रुपयाने देतो, तर तिथं मार्केट नाही नेऊ शकत आम्ही. जागा पण 1 मिनिटं, तर तुमचे करतो खोला, तर आम्ही घ्यायला तयार आहोत. वाणी साहेब, माझे सगळ्यांना आव्हान आहे, माझ्या सगळ्या संचालकांच्या वतीने मी सांगतो की ही जागा घेतली पाहिजे. आमचं काही नाही, पण मार्केट कमिटीचा विकास, माझ्या जुन्नर तालुक्याच्या क्षेत्राचा विकास पाहिजे करायचा, हे डेव्हलपमेंट करायचं. वाणी साहेब, ही जागा पाहिजे, याचे आमचं सगळ्यांचं मत आहे, अशी माझी नम्र आणि म्हणजे भावना आहे. काय साहेब, एखादी जागा तुम्ही सुचवली म्हणजे मंजुरी काय लगेच मिळत नाही. अगदी बरोबर, खूप सिस्टम बरोबर आहे. तुम्ही सभापती आहे, त्यांनी ठीक आहे माध्यमांशी बोलले वगैरे, त्यांनी त्यांचं मत मांडलं, तुम्ही त्यांच्याशी चर्चा का केली नाही की नेमका तुमचा विरोध काय? तुम्ही सुचवलेली जागा घेतली नाही म्हणून विरोध, तुम्ही सुचवलेली जागा खरेदी होते म्हणून विरोध? नाही, कसं मीटिंग, आम्ही इथे मीटिंग मध्ये चालू असताना, मीटिंग संपल्याबरोबर त्यांनी मार्केट कमिटीच्या ऑफिसच्याच एका कॅबिनमध्ये बसून पत्रकारांची चर्चा करायला सुरुवात केली. म्हणजे मध्ये जो चर्चेला वेळ मिळाला पाहिजे होता ना, तोच मिळाला नाही. त्यांनी लगेच त्यांची बाईट दिली आणि त्याच्यावर त्याच्या चर्चा झाल्या चालू, आणि ते अख्ख्या तालुक्यात पसरलं. शेतकऱ्यांमध्ये त्याचं उगाच संभ्रम निर्माण होतोय. म्हणून साहेबांना आम्ही विनंती सगळ्यांनी केली की साहेब, आपण याचा सगळ्याचा खुलासा सगळ्यांनी केला पाहिजे. पण अजून एक त्याचा खुलासा वाणी साहेब म्हणतात, तुमच्या प्रश्नाचा करतो मी. सगळी चर्चा झाली होती, ते जे म्हणाले नाही ते की जागेची आवश्यकता काय. आता तुम्हाला जे म्हणालो मी की आपल्याला तिथे काय करायचं, टोमॅटो मार्केट करायचं, हे परवाच्या मीटिंगमध्ये एकूण तिचं आलेलं होतं खुलासा काळे साहेब. इथे काय करायचंय, इथे आता भाजी मार्केट, तिथे कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट, बरोबर साहेब सरंगशेठ, हा सगळा खुलासा झाला होता. परंतु शेवटी आज जर विरोधाला विरोधच करायचा, हेच खुलासा झाला होता. हाही म्हणजे अगोदरही झाला होता, त्यांनाही माहिती आहे. ते म्हणाले यांनी म्हणून तर जागा सुचवल्या. घेण्याचा भाग आता क्षणभर बाजूला ठेवू. जर जागेची आवश्यकता नाही तर त्यांनी जागा सुचवायचीच प्रश्न नाही, आम्हाला जागाच नाही, घेण्याची जरूर नाही. पण त्यांनी सुचवलेल्या जागा म्हणून आम्ही पाहिल्या, त्यावेळी विरोध करू शकत होते. आम्हाला काही घाई नाही. म्हणजे ते मला बोला काय. दुसरी गोष्ट अशी, हे झालं, त्यांनी पत्र दिल्यानंतर त्या माणसांना इथे बोलवलं, ते समोर होतं. तिथं मग विहिरीचा ज्यावेळेस विषय लिहिला ना, त्यावेळेस विहीर पूर्ण आम्हाला दिली पाहिजे हे ते म्हणत होते ना. किंवा रस्ता आहे ना, तो आम्हाला रस्ता त्यांचं संशयास्पद आहे. आता कसं आहे, आम्ही त्याच्यात हे म्हणजे त्याचं उत्तर तेच देऊ शकतील. काय त्याचं मला काय बोलायचं, तुम्हाला म्हटलं असं असं आणि पांडुशेठ म्हटलं तसं. त्याच्यात परत हे विरोध जरी पत्र दिलं तरी चर्चेत सहभागी झाले. इतके रेटने त्या काळे साहेब जेव्हा वापर देत होते संचालकाच्या वतीने, आणि वीर नाही अशी दिली पाहिजे, सामायिक रस्ता ठेवला पाहिजे, ते परत चर्चेतही सहभागी झाले. ते मला याच्याबद्दल मला खेद होत आहे, मला याचं उत्तर देत नाही. आपण फार जाणकार आहात, तालुक्यातली जनता जाणकार आहे. हे जे आहे हे सगळं झालेलं आहे, असं एका याच्यात झाले नाही. आम्ही 4 वर्ष हे म्हणतोय, त्याबद्दल हे म्हटलं तसं त्याच्यातही भाग घेतला. हे पत्र म्हणजे त्याचं दुःख, अति दुःख झालं, आणि वस्तू तशी नाहीये, ऑन रेकॉर्ड सगळं आहे, तो खुलासा केला होता. माऊली तुमचे जुने मित्र आहेत, असं आहे. चर्चा मुद्दे बरं, ओके. तुमचे जुने मित्र माध्यमांशी बोलले वगैरे झालं. आता तुम्ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांच्याशी काही चर्चा वगैरे केली का, बाबा काय तुम्हाला? नाही, 1 मिनिट. असं आहे, इथे संचालक मंडळाची मीटिंग चालू असताना जस्ट संपल्यानंतर आम्हा कुणाही संचालकांना न विचारता, आज ठीक आहे चॅनेल उतरडे साहेबांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी 3ही संचालकांना
त्यांनी स्वतः बाईट दिली. त्यामुळे मला आणि ते केलं आणि त्याचा वेगळा संदेश गेला. मला फोन आले, मला अति दुःख झालं. मग ह्या बाकी संचालकांनी सांगितलं साहेब आपल्याला पण खुलासा करायचा आहे. त्यामुळं त्यांनी संस्थेविरुद्ध ती बदनामी झाली नाहक आणि आमच्या विरुद्ध असं केल्यामुळे त्यांना विचारायचा प्रश्नच नाही. त्याचा खुलासा करण्यासाठी आम्हाला आले. त्यांना विचारण्याचा कुठे प्रश्न येतो त्यांचा. परत त्याच्या सगळे खुलासा संचालकांनी केला होता, सभागृहात केला होता. त्यामुळे त्यांना विचारायचं आम्ही बाईट देऊ का नको, अशी का दिली, असं नाही. सुप्रीम प्रमुख आहात तुम्ही, बाबा त्याच्यामध्ये वितंडवाद नको किंवा लोकांमध्ये अजून चर्चा वेगवेगळी होऊ नये म्हणून एकत्र पुन्हा नाही पुन्हा असं आहे. आम्ही ठीक आहे संचालक तो भाग नाही, त्या खुलासा व्हावं म्हणून तर तुम्हाला बोलवलंय आम्ही. सन्मान्य तुम्ही हे असल्यामुळे ते पण काहीतरी मानणार आहे, हे चालूच राहणार. असं आहे. चर्चा होईल ना, चर्चा का नाही? असं काही नाहीये. फक्त आता जो शेतकऱ्यांमध्ये किंवा समाजामध्ये जो भ्रम तयार झालाय किंवा गैरसमज ज्या बाबतीत झालाय त्याच्या बाबतीत जो खुलासा आहे तो साहेबांनी देण्याचा प्रयत्न. आणि उलट तर तुम्हाला सांगतो, हा बरोबर आहे, संचालक आमचे सहकारी त्यांच्याशी चर्चा प्रत्येक विषयावर. आणि उलट मला तर सांगतो असं आहे, माऊली शेठ हे माझे अनेक वर्षाचे खरे पक्ष कोणतं, मी आज 25 वर्ष राजकारणात आहे ऍक्च्युअल, ते माझे जेव्हाचे सहकारी आहेत. म्हणजे मला नावाप्रमाणे माझी तर अशी अपेक्षा आहे की इतर शिवसेनेचा सैनिक आक्रमक असतो, तर माऊली नावाप्रमाणे फार सजवळ सॉफ्ट अगदी लोण्यासारखे मऊ असं म्हणजे आतापर्यंत मला हे सगळं. आणि जिल्हा परिषदचे ते सदस्य राहिलेले आहेत. जे काय विरोध करायचा तो सभागृहात केला जातो, बाहेर केला जातो. आपल्या जिल्हा परिषद असेल, वर्किंग कमिटी असेल, पंचायत समिती असेल, विधान भवन बाहेर करणं विद्यमान संचालकांनी म्हणतो मी असतो, धनेश्वर असो, मरबळ असो, काळे साहेब, तर तो बाकीच्यांनी करणं, आंदोलनाची भाषा करणं, विरोध करणं गोष्ट वेगळी. त्यांनी इथे विरोध दिल्यानंतर त्यांचं मत मांडल्यानंतर ते सगळं प्रसंगाला आम्ही घेत असतो. सगळा विरोध नोंदवून घेतलाय, त्यांचं काय काय म्हणणं आहे ते घेत असतो. बाहेर करणं योग्य नाही. आणि आता तर ते आमदारकीचे उमेदवार आहेत इच्छुक, त्यांच्याकडून मला ही अपेक्षा नाही. ते फार मला दुःख झालं. वेगळ्या पॅनलमध्ये निवडून आले, त्यांचं म्हणणं जर तिथं ऐकलं जात नसेल माध्यमांना सांगणार. असं आहे, आता मरबळ साहेब वेगळ्या पॅनलमध्ये निवडून आले होते. मरबळांचा पाठिंबा नाही एक मिनिट, तुम्हाला पहिलं ऐका ना. नाही त्यांना विचारा, धनेशेट्टां माझ्या कोणत्याही संचालकाला विचारा की त्यांचं ऐकलं जात नाही का. तुम्हाला रेकॉर्ड दाखवतो, सगळं प्रोसिडिंग दाखवतो, त्यांचे विरोध वगैरे जे काय केलेले आहेत सगळं आम्ही ऐकतो. आणि म्हणूनच ते एक बोलले, एक मला बोललं पाहिजे की रात्रभर मिटिंग चालली, रात्रीचे ठराव केले. अहो विषय 2-4च होते. इथून मागत आज 20 वर्ष अर्धा 1 तासात मिटिंग संपते. काही महत्वाचे विषय नव्हते. इतिवृत्त वाचून काय करणे, आलेलं पत्रव्यवहार करणे, हा 1-2च विषय महत्वाचे होते. हे आणि काय जे असेल सखोल चर्चा झाली, त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. म्हणून 5 तास मिटिंग चालली, 9:30 पर्यंत. किती वाजल्याची? 4:30 वाजल्यापासून 1-2 विषयावर सखोल म्हणजे सगळ्या प्रश्नांना उत्तर परत दिली. ABCD परत प्लॅन आणला, सगळं आणलं, प्रश्नांची उत्तर दिली, त्यांचा विरोध काय आहे ते निरसन करण्याचा प्रयत्न केला. 4.5-5 तास विषय चालली. आणि लाईट होत्या. संसदेत सुद्धा अधिवेशन चालू असताना आमदारकीला सुद्धा रात्रभर चालतं, 10 वाजेपर्यंत चालतं. इथं रात्रीचं काय करायचं? रात्रीचं कधी म्हणतात, त्यांना टाळून मी माझ्या संचालकाला मरबळला घेऊन आम्ही जर ठराव केला गपचूप आणि खोटं प्रोसिडिंग केलं तर रात्रीच्या अंधारात केलं. कोरे साहेब, गाजरे साहेब त्यांच्या समक्ष सखोल चर्चा करून त्यांचे सगळे त्यांचे प्रामाणिक त्यांचा हेतू जो आहे तो लक्षात घेऊन त्यांच्या सगळ्याला उत्तर दिली. आपण डॉक्युमेंट दाखवले, ते केले, म्हणून उशीर झाला. मीटिंगचा टाइम 4:30 होता. मीटिंगचा टाइम 4:30 होता. संचालक किती? एकूण 18. तर तिघांनी बाहेर दिलेली आहे. बरोबर. एवढे तुमच्या सोबत आहेत सगळे. आता बघा इथे सगळे उपस्थित आहेत. बरोबर. प्रकाश शेठ ताजने त्यांच्या नातेवाईकाला भेटायला गेलेले आहेत. त्यांचा फोन झाला, ते माझ्यासोबत आहेत. तुषार शेठचा फोन झाला, ते माझ्यासोबत आहेत. त्यांनी पण इथे सांगितलं, त्यांनी काय नाही अगोदर त्यांचा गैरसमज तो दूर झाला, त्यांनी पण सांगितलं की नाही बरोबर आहे. आणि प्रियंकाताई शेळके त्यांचा मला आज फोन झाला, तुम्ही सुद्धा त्यांना फार फोन करून विचारू शकता. त्या म्हटल्या साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे. प्रीतम काळेंचा पण फोन झाला, त्यांचा आता तुम्ही ऐकलं पर स्पीकर, तुम्ही त्यांना विचारू शकता. त्या डॉक्युमेंटला त्यांचा खरेदीचं डॉक्युमेंट होतं ते विचार तुम्हाला मी सांगतो, तुम्ही हे करू शकता. मी असं म्हणत नाही, आम्ही सर्व आहोत. आणि मुळात तुम्हाला सांगतो, मी 20 वर्ष सभापती आहे. माझ्या डोक्यात असं नाही मी सर्व राजकारण करतो, तुम्ही पाहता, तुम्ही जाणकार इथले आहात. निवडणुकीपुरतच पक्ष आणि राजकारण, मरबळ असतील, पर आमचे कोणी शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, आता सारंग शेट्टे आहेत, काँग्रेस माझ्या डोक्यातच नसतं, ते काँग्रेसचे आहेत. बरोबर ना. आज सचिनला तिकीट मिळालं ते त्यांचं काम करणार आहे, मी त्यांना विरोध करणार. त्यांनी केलंच पाहिजे त्यांचं, ते काँग्रेसचे आहेत हे माहिती आहे. पण काँग्रेस वगैरे माझ्या डोक्यात नसतं, शिवसेनेचं माझ्या डोक्यात नसतं. माऊली शेट असतील, कोण सारंग शेट असतील, संतोष शेट असतील, सगळे डायरेक्टर माझे आहेत. मार्केट कमिटीचं जुन्नर तालुक्यासाठी काम झालं पाहिजे अशा भावनेतून मी वागलेलो आहे. त्यामुळे असं तसं नाही. आणि हे तिथं होते, सगळ्यांनी विश्वासात घेतलेले आहे. ते म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यांनी जर
हे जर सुरुवातीला जागा चुकवायला होते सगळ्या डिलिंगमध्ये होते बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर अचानकपणे त्यांनी हा निर्णय घेतला की बाबा जागेची गरज नाही. बरोबर. म्हणजे त्यांची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल तुमचं काही स्पष्टीकरण हा. परंतु त्यांनी जे आता दिलेले ते मिटिंगला दिले 29 तारखेला. हो ते शिवसेनेच्या व्याख्येवर हो त्याच्यावर दिले, लेटर पॅडवर दिले. हो हो. निवडणुकीच्या आमच्या पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न आहे का? काय आहे आता या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकते ना, आम्ही कसं देऊ शकतो? नाही 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 थांब, त्यांचा प्रश्न होत आहे. कारण काय आहे, तुम्ही जे म्हणताय की बाबा सुरुवातीला ते सगळे जागा शिकवल्या सगळ्या अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. अचानक हा जो काही टर्न आहे यू-टर्न असू शकेल किंवा असं आहे त्यांच्या मनात काय माझ्याबद्दल काय गैरसमज निर्माण झाले असेल किंवा काय असेल किंवा कोणी केलं असेल किंवा काय असेल राजकीय म्हणजे असू शकतं. त्यामुळे बाबा काय नाही बाबा यांचं हे करावं, ही प्रक्रिया बदनामी व्हावी, ही प्रक्रिया हे व्हावी. गेली 4 महिने चालू आहे, चर्चा चालू आहे, सगळ्या गोष्टींवर त्याच्यावर प्रोसिजर चालू आहे आणि अचानक काल त्यांनी भूमिका बदलली की बा आम्हाला आपल्याला या संस्थेला त्या नारायणगाव येथे जागेची गरजच नाही. ही भूमिका जी आली नाही ती भूमिका त्यांची आली, त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे त्यांचं ते उत्तर देतील, ते आम्ही देऊ शकत नाही. पण त्याच्यानंतर त्यांच्या त्या भूमिकेवर सभापती साहेबांनी स्पष्टपणे सगळी उत्तरं दिली की आपल्याला का जागेची गरज आहे, काय संस्थेला भविष्यातलं जे वेध आहे, भविष्यात संस्थेची जी वाढ करायची किंवा ज्या नवीन ज्या फॅसिलिटीज क्रिएट करायच्या त्याच्यासाठी आपल्याला जागेची गरज आहे. आणि या गोष्टींवर इथून मागेही चर्चा होत आली आहे आणि शासनाकडनं वेगवेगळे प्रस्ताव येत असतात की बा तुम्ही कोल्ड स्टोरेज करा, तुम्हाला संस्थेला 50% अनुदान मिळेल. प्रायव्हेट सेक्टरला जर कोल्ड स्टोरेज केलं तर 25% अनुदान आहे, संस्थेने केलं तर त्याला 50% अनुदान आहे. डिहायड्रेशन प्लॅनच्या बाबतीत पण याच परत आहे. म्हणजे शासनाच्या एवढ्या चांगल्या स्कीम आहे, फक्त जागेअभावी आपण जर त्या घेऊ शकत नसेल तर चुकीचं आहे ना. आणि त्या सगळ्या उभ्या झाल्यावर आपल्या तालुक्यातल्या किंवा आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे, तो दुसरं कोणाला नाही होणार आहे. एक्सपोर्टचं पॅकिंग आउट झालं, त्या मालाची प्रतवारी चांगली झाली, वेगवेगळ्या भागातले एक्सपोर्टर आपल्या इथे येते, शेतकऱ्यांना 2 रुपये जास्तीचा दर मिळाला. डिहायड्रेशन प्लांट झाला, कांद्याचे बाजार भाव उतरले, शेतकरी त्यांचा माल डिहायड्रेट करून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतो, नंतर बाजार वाढल्यावर विकू शकतो. म्हणजे जे शेतकऱ्याचं नुकसान होतंय ते वाचवण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मार्केट कमिटीचा मान. आणि आपल्याला माहित असेल आज तिथे काय किती जागा पुरते कारण कसं आहे. आणि 4 एकर माहिती घ्या आपण, बारामती मार्केट म्हणा फक्त कोल्ड स्टोरेजसाठी वाणीसाहेब 4 एकर जागा उतर साहेब. आणि कंटेनर वगैरे इथं आपलं एक्सपोर्ट करतोय, इथं कार्गो रॅक होणार आहे रेल्वेचा. आणि म्हणजे त्याच्यात एवढ्याच्यात होत नाही हे सगळं. हो हो. नवीन प्रस्ताव